रहा अपडेट न्यूज। नाशिक क्राईम ब्रांच युनिट 2 ने 9 वर्षांपासून फरार आरोपीला चाळीसगावमध्ये अटक केली। दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक शहरातील क्राईम ब्रांच युनिट 2 ने 9 वर्षांपासून अतिसंवेदनशील गुन्ह्यात फरार आरोपी समाधान काळे उर्फ समाधान बापू काळे व 29 वर्ष राहणार खरजई तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव याला अटक केली आहे। हा गुन्हा 18 एप्रिल 2017 रोजी अंबड पोलीस ठाण्यात नोंदवला गेला होता, ज्यामध्ये भारतीय दंड संहिता कलम 363, 376, 366 ए आणि पॉक्सो अधिनियम कलम 4 व 12 अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। आरोपी फरार असल्यामुळे त्यांच्या विरोधात सीआरपीसी कलम 299 नुसार न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते। क्राईम ब्रांच युनिट 2 ला गुप्त मुखबिराकडून माहिती मिळाली की आरोपी सध्या चाळीसगावमधील खरजई परिसरात आहे। तत्काळ टीम एम्पो खरजई येथे दाखल झाली आणि आरोपीला शोधून पकडले गेले। आरोपीने पोलिसांना आपली ओळख सांगितली आणि गुन्हा स्वीकारल्याची माहिती दिली। नंतर त्याला पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्यात हाती दिले गेले। ही कारवाई नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। क्राईम ब्रांच युनिट 2 मधील अधिकारी आणि कर्मचारी यामध्ये पोलीस हवालदार मनोहर शिंदे, वाल्मिक चव्हाण, महेश खंडबाहाले, सुनील खैरनार, हेमंत तोडकर व डॉक्टर समाधान हिरे यांचा समावेश होता। या यशस्वी कारवाईमुळे नाशिक पोलिसांनी फरार आरोपींच्या शोध आणि गुन्हेगारी विरोधातील तत्परतेची पुनर्प्राप्ती केली आहे। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल, चाळीसगाव। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.